नासिक जिले में टिकट न मिलने से नाराज शिवसेना के वरिष्ठ नेता ने बीजेपी को समर्थन दिया। विधायक पांडे ने कहा कि 43 साल शिवसेना को दिए, लेकिन बेटे को बार बार टिकट से वंचित किया जा रहा है और संजय राउत से बात के बावजूद जवाब नहीं मिल रहा है। उन्होंने कहा कि शिवसेना छोड़ने का दुख है, लेकिन विकास बीजेपी में भी संभव है। पूरा पैनल भी बीजेपी में शामिल होगा, इससे प्रतिक्रिया भी दी गई। शिवसेना प्रमुख आहे ना, म्हणजे लहान कार्यकर्ता असेल का मोठा कार्यकर्ता असेल त्याला बोलून त्याची विचारपूस करायची. पण आता आता काय झालेलं आहे, माध्यम कोणीतरी आलेलं मध्ये ते तिथपर्यंत पोहोचूनच देत नाहीये. म्हणजे आपल्या व्यथा तिथपर्यंत जर जात नसेल तर काय उपयोग आहे हो? स्थानिक पातळीवरच्या नेत्यांवर आपला रोष आहे. नाही नाही, स्थानिक पातळीवर काय कोण नेते राहिले हो? नेते राहिले का? शेवटचा नेता मी होतो, जुना मी त्याच पक्षात होतो. आता राहिलं कोण तिथे? वसंत गीते हा, कुठे? वसंत गीते तिथे होते ना तुमच्या बरोबर? हा, होते ना. वचन गीते आहे, ते आहे पक्ष चांगलं सांभाळतील, करो, त्यांना शुभेच्छा. हो, पण तुम्ही एकीकडे म्हणतात मीच नेता आहे, माझ्यासारखा तर कोणी तिथे नेता राहिलेला नाही. दुसरीकडे तुम्ही म्हणतात की आम्हाला तिकीट मिळालं नाही म्हणून आम्ही हे जातो. म्हणजे काय नेमकं तुम्हाला सांगायचं? तिकीट मिळालं नाही, तिकीट मिळाले माझ्या सुनबाईला. हा. म्हणजे तिकीट माझ्या सुनबाईला कामाला लावून दिलेलं आहे. माझं तिकीट कोणी नाकारलेलं नाही, फक्त मुलाऐवजी सुनाला झालं. हा. असं म्हणून त्याच्यामुळे. आणि आमच्या सर्वांची इच्छा होती, आमच्या इथल्या संपूर्ण नागरिकांची, तुम्ही विचारा या प्रभागातील, त्या ऋतुराजला इथं लॉन्च करा यावर्षी. पण मग आता भाजप ऋतुराजला देणार का वहिनींना देणार? नाही, सुनबाईसाठीच मागितलं आम्ही तिथेही. आमच्या सुनबाईसाठीच मागितलं. आम्हाला काही कुठे डिस्प्यूट करायचं नाहीये. नाही, गेल्या 43 वर्षापासून शिवसेनेत काम करीत असताना, म्हणजे वयाच्या म्हणजे 9वीत असताना मी तेव्हापासून काम करतोय. आणि आता माझा मुलगा वयात आला, मला मागच्या पंचवार्षिकलाही तिकिटासाठी भांडावं लागलं. तेव्हाही तिकीट कापलं, तेव्हाही माझ्या मुलाचं तिकीट कापलं आणि त्या रागात मी माझं तिकीट फाडून फेकून दिलं. आत्ताही तीच अवस्था होती, आत्ताही तशीच अवस्था होती. मी 4-5 दिवसापूर्वी राऊत साहेबांशी बोललो. राऊत साहेबांना सांगितलं, साहेब असा असा माझा मुलगा इच्छुक आहे. बरं, बघतो म्हणे, मी करतो. त्यांचा रिप्लाय काही आला नाही. म्हणून जर अशा पद्धतीने जर एवढ्या सिनियर कार्यकर्त्याला जर अशी वागणूक मिळत असेल, तर म्हणून मी आज निर्णय घेऊन टाकला की बाबा आज भारतीय जनता पार्टीत जायचं आणि प्रवेश करायचा. नाही, खरोखर दुःख होत आहे ना. मी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंबरोबर काम केलेलं आहे आणि बाळासाहेबांनी मला विविध पदं दिली. खरोखर पण त्यांचे उपकार मी कधी विसरणार नाही. माझ्यासारख्या एक छोट्या कार्यकर्त्याला फार मोठं केलं. पण आता आपण बघितलं, हे पुढचं जनरेशन, आता संपूर्ण निवडणुका लागल्या महाराष्ट्रातली, आपण परिस्थिती बघितलं, सगळं न्यू जनरेशन येत आहे. मागच्या पंचवार्षिकला तीच अवस्था, ह्या पंचवार्षिकला तीच अवस्था. मग करायचं काय तिथे? मग आम्ही म्हातारे झाल्यावर हे करायचं. म्हणून त्यापेक्षा मग आम्ही निर्णय घेतला का कुठेतरी भारतीय जनता पार्टीत जायचं. कारण लोकांना जे कबूल केलेलं आहे, तुम्हालाही माहिती, मला म्हणजे सामाजिक काम असेल, विकासाची कामं असेल, याला खूप प्राधान्य देतो मी. आणि जर खऱ्या अर्थाने जर विकासाची कामं ह्या प्रभागात जर करायची असेल तर आपल्याला भारतीय जनता पार्टी न्याय देऊ शकेल. म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतोय. पण चालायचं, निवडणुका म्हटल्या का या स्पर्धा होतच असत्या. म्हणून या सगळ्या गोष्टी भाजपमध्ये शब्द मिळाला आहे तिकिटाचा? हो, देतील. म्हणून आता चाललोय आम्ही सगळे, म्हणजे आमचं पॅनलच प्रवेश करतोय. शाहू महाराज आहे, मी आहे, यतीन वाघ आहे, संजय चव्हाण, चौघे आम्ही प्रवेश करतो. भाऊ, आपण म्हटलं निवडणुकीचं कारण आहे का भाजपमध्ये जाण्याचं, किंवा अन्य काही कारण आहे? नाही, आपण बघितलं ना मागच्याही निवडणुकीत काय झालं, याही निवडणुकीत त्याला डावललं. मग आम्ही सुनबाईचा प्रचार पण चालू केला. जवळजवळ 8-10 दिवस झाले सुनबाई संपूर्ण प्रभाग फिरली आणि
सगळं प्रभाग फिरत असताना कुठेतरी वाईट वाटत होतं या गोष्टी. तर आपण एवढं काम करतोय नाशिक इतकं, तर मी सांगतो म्हणजे पक्ष वाढीसाठी तर माझ्या इतकं काम कोणी केलं नसेल. म्हणजे आमचे सण उत्सव वगैरे ह्या सगळ्या गोष्टी जर असेल तर लोकही नाव घेतात का विनायक पांडे इतकं मोठे कार्यक्रम कोणी करत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी करत आणि वर्षभर आम्ही कार्यक्रम करतो. म्हणजे म्हणजे आमचं दैवत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती सुद्धा आहे ना मुंबईत साजरी होत नसेल ना, तशी मी माझ्या इथं साजरी करतो. मुंबईतले काही आमदार वगैरे म्हणजे मागच्या वर्षी आले ना, ते म्हणे मुंबईत सुद्धा असं होत नाही. म्हणजे एवढं सगळं करून पण जर अशा पद्धतीने जर चुकीचं होत असेल तर आता हे प्रवेश झाला का सगळे राजीनामा पाठवून देणार. तुमच्यासह किती तुमचे समर्थक पदाधिकारी आता भाजपमध्ये प्रवेश करतात? माझी मिसेस माझी नगरसेविका आहे. माझा मुलगा काय पदावर आहे? सहसचिव आहे महाराष्ट्राचा. उपमहानगर प्रमुख संदेश फुले. अजून शाखा प्रमुख आहे आमचे. काही विभाग प्रमुख आहे. हा माझी शिक्षण उपसभापती आहे. आम्ही असे अनेक कार्यकर्ते असं पदाधिकारी सगळे प्रवेश करतोय आज.